देशाची पहिली महिला गुप्तहेर. आपल्या देशाच्या पहिल्या महिला गुप्तहेरने तिच्या आयुष्यामध्ये खूप त्रास सहन केला. एका महान स्वातंत्र्य सैनिकाला वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या पतीचीही हत्या केली. त्यांचे नाव नीरा आर्या. पतीची हत्या केल्यानंतर जेव्हा त्यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक हृदयद्रावक प्रसंग लिहिलेला आहे. माझ्या अटकेनंतर मला प्रथम कलकत्ता तुरुंगात पाठवण्यात आलं. ही घटना कलकत्ता तुरुंगात घडली, जिथे आम्हाला इतर महिला राजकीय गुन्हेगारांसारख्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. आम्हाला रात्री 10 वाजता आमच्या कोठडीमध्ये बंद करण्यात आले आणि आम्हाला चटई किंवा ब्लँकेट देखील नाकारण्यात आले. खोल समुद्रातील एका अज्ञात बेटावर राहून स्वातंत्र्य कसं मिळेल याची मला काळजी वाटत होती. जेव्हा आम्हाला अंथरुणाचा विचारही सोडून द्यावा लागला, कसं तरी मी जमिनीवरती लोळत पडले आणि झोपी गेले. रात्री 12 वाजताच्या सुमारास एका रक्षकाने 2 ब्लँकेट आणले आणि एकही शब्द न बोलता ते माझ्यावर फेकले. ब्लँकेट पडले आणि मी एकाच वेळी माझ्या झोपेतून जागी झाले. ते निराशाजनक होते, परंतु ते सापडणे देखील समाधानाचे कारण होते. आत्ता फक्त एकच गोष्ट उरली होती, ती म्हणजे लोखंडी बेड्यांचे दुःख आणि भारतमातेपासून वेगळे होण्याचा सतत विचार. सूर्य उगवताच मला काही लापशी मिळाली आणि लोहारही आला. हातांच्या साखळ्या कापताना त्याने थोडे चांबडे कापले, पण पायांच्या क्रॉस साखळ्या कापताना त्याने फक्त 2-3 वेळा हातोड्याने पायांची हाडे तपासली की ते किती मजबूत आहेत. मी एकदा दुःखाने म्हणाले, तू आंधळा आहेस का की तू माझ्या पायांवरती मारतोस? पायाबद्दल काय बोलावे? मी तुझ्या हृदयावरही मारेन. तू काय करू शकतेस? तो मला म्हणाला, मी बंधनात आहे. मी तुझ्यासाठी काय करू शकतो? मग मी त्याच्यावरती थुंकले. स्त्रियांचा आदर करायला शिका. जेलरही त्याच्यासोबत होता. म्हणूनच तो कठोर आवाजात म्हणाला, जर तू मला सांगितलं तर तुला सोडलं जाईल की तुझा नेताजी सुभाष कुठे आहे. तो विमान अपघातात मरण पावला. मी उत्तर दिलं, संपूर्ण जगाला माहीत आहे नेताजी जिवंत आहे. तू खोटं बोलत आहेस की ते विमान अपघातात मरण पावले. जेलर म्हणाला, हो, नेताजी जिवंत आहेत. मग तो कुठे आहे? तो माझ्या हृदयात जिवंत आहे. मी हे बोलताच जेलर रागावला आणि म्हणाला, मग आपण नेताजींना तुझ्या हृदयातून काढून टाकू. आणि मग त्याने माझ्या पल्लूवरती हात ठेवला आणि माझा ब्लाऊज फाडताना त्याने लोहाराकडे इशारा केला. लोहाराने एक ब्रेस्ट रिपर उचलला, जो फुलांच्या बागेत इकडे तिकडे वाढणारी पाने कापण्यासाठी वापरला जाणारा एक मोठा जड साधन होतं, आणि माझे उजवे स्तन दाबून कापू लागला. पण रिपरला धार नव्हती. ती एक खोड होती आणि माझे स्तन दाबून असह्य वेदना देत असताना दुसऱ्या बाजूच्या जेलरने माझी मान धरली आणि म्हणाला, जर तू पुन्हा भांडलीस तर तुझे हे 2 फुगे तुझ्या छातीपासून वेगळे होतील. मग त्याने चिमट्यासारख्या वाद्याने माझ्या नाकावरती प्रहार केला आणि म्हणाला, आमच्या राणी व्हिक्टोरियाचे आभार मान की तू ते आगीने गरम केले नाहीस. जर तू ते आगीने गरम केले असतेस तर तुझे 2ही स्तन पूर्णपणे फाडले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्राण वाचवण्यासाठी तिने तिचे पती श्रीकांत जयरंजन दास, जे ब्रिटिश सैन्यात अधिकारी होते, त्यांची हत्या केली. जेव्हा श्रीकांत जयरंजन दास यांनी नेताजींना मारण्याची संधी साधली तेव्हा गोळ्या नेताजींच्या ड्रायव्हरला लागल्या. तथापि नीरा आर्या यांनी श्रीकांत जयरंजन दास यांच्या पोटात संगीनने वार केले, ज्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. श्रीकांत जयरंजन दास हे नीरा आर्या यांचे पती होते आणि नेताजींनी त्यांच्या पतीला मारल्याबद्दल त्यांना नागिन म्हटले.
आझाद हिंद फौजेच्या शरणागतीनंतर त्यांना पतीच्या हत्येसाठी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली, जिथे त्यांना गंभीर छळ करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर ती फुले विकून उदरनिर्वाह करत होती, परंतु कोणतीही सरकारी मदत किंवा पेन्शन नाकारण्यात आली. तिचा भाऊ बसंत कुमार हे देखील एक स्वातंत्र्य सैनिक होते, जे स्वातंत्र्यानंतर संन्यासी बनले. आयुष्यातील अनेक प्रसंग त्यांनी शेअर केले. पवित्रा मोहन रॉय हे INAच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते, ज्यामध्ये पुरुष आणि महिला गुप्तचर अधिकारी दोन्ही समाविष्ट होते. तरी नीरा आर्या यांना INAचे पहिले गुप्तहेर होण्याचा मान आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतः नीराला ही जबाबदारी दिली होती. तिच्या साथीदार मानवती आर्य, सरस्वती राजमणी, दुर्गा मल्ल गोरखा आणि तरुण डॅनियल काळे यांच्यासह तिने नेताजींसाठी ब्रिटिशांवरती हेरगिरी केली. या हेरगिरीबद्दलच्या तिच्या आत्मचरित्रातील एक उतारा खालीलप्रमाणे आहे. माझ्यासोबत आणखी एक मुलगी होती, सरस्वती राजमणी. ती माझ्यापेक्षा लहान होती, मूळची बर्माची होती आणि तिथेच जन्मली होती. तिला आणि मला एकदा ब्रिटिश अधिकाऱ्यांवरती हेरगिरी करण्याचे काम देण्यात आले होते. आम्ही मुलींनी स्वतःला मुलांचे वेश धारण केले आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरी आणि लष्करी छावण्यांमध्ये काम करू लागलो. आम्ही INAसाठी बरीच माहिती गोळा केली. आमचे काम म्हणजे आमचे कान उघडे ठेवणे, आमच्या साथीदारांसोबत गोळा केलेली माहिती चर्चा करणे आणि नंतर ती नेताजींना देणे. कधीकधी आम्हाला महत्त्वाची कागदपत्रेही मिळत असत. जेव्हा सर्व मुलींना गुप्तचर पथकासाठी पाठवले जात असे, तेव्हा आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आले की जर आम्ही पकडले गेलो तर आपण स्वतःला गोळी घालावी. एका मुलीने तसे केले नाही आणि तिला जिवंत पकडले गेले. यामुळे आमच्या सर्व साथीदारांना आणि संघटनेला धोका निर्माण झाला. राजामणी आणि मी आमच्या साथीदाराला वाचवण्याचा निर्णय घेतला. आम्ही नपुंसक नर्तकाचा वेश धारण केला आणि आमच्या साथीदार दुर्गाला जिथे कैदेत ठेवले होते तिथे पोहोचलो. आम्ही अधिकाऱ्यांना नशा दिली आणि आमच्या साथीदारासह पळून गेलो. सर्व काही व्यवस्थित झाले, परंतु पळून जाताना एक अपघात झाला. रक्षकाच्या बंदुकीतून एक गोळी राजामणीच्या उजव्या पायाला भोसकली, ज्यामुळे रक्ताचा झरा वाहू लागला. कसा तरी लंगडत ती दुर्गा आणि माझ्यासह एका उंच झाडावरती चढली. खाली शोध मोहीम सुरूच राहिली, ज्यामुळे आम्हाला 3 दिवस झाडावरती उपाशी आणि तहानलेले राहावे लागले. 3 दिवसानंतर आम्ही धैर्य एकवटलं आणि आमच्या साथीदारांसह आझाद हिंद फौज तळावरती सुरक्षितपणे परतलो. राजामणीच्या पायात 3 दिवस राहिलेल्या गोळीमुळे ती कायमची लंगडी झाली. नेताजी राजामणीच्या शौर्याने खूप खुश झाले आणि त्यांनी तिला INAच्या राणी झाशी ब्रिगेडमध्ये लेफ्टनंट पद दिले आणि मला कॅप्टन बनवण्यात आले. एके दिवशी मी गमतीने राजमणीला म्हणाले, तू लंगडी झाली आहेस, आता तुझ्याशी कोण लग्न करेल? ती लगेचच म्हणाली, आझाद हिंदमध्ये हजारो मुलं आहेत, मी त्यापैकी एकाशी लग्न करेन, जो युद्धात त्याच्या छातीवर आणि दोन्ही पायांवरती गोळ्या घेईल आणि शत्रूंना मारेल. आपण एक समान जोडी असू. मी अवाक झालो. तिच्या शेवटच्या काळात ती फुले विकून जगत होती आणि हैदराबादच्या फलकनुमा येथे एका झोपडीत राहत होती. तिची झोपडी सरकारी जमिनीवरती बांधली गेली होती, म्हणूनच तिच्या शेवटच्या काळात ती पाडण्यात आली. 26 जुलै 1998 रोजी रविवार चार मिनारजवळील उस्मानिया रुग्णालयात वृद्धापकाळ आणि आजाराने ग्रस्त असलेल्या एका गरीब, असहाय्य, निराधार आणि आजारी वृद्ध महिलेच्या रूपामध्ये तिचा मृत्यू झाला, जिने स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजींना वाचवण्यासाठी स्वतःच्या पतीची हत्या केली. तिचा शेवट मात्र अगदी दुर्दैवी झाला. तिने केलेल्या कार्याची पावती तिला मिळू शकली नाही. असे अजूनही कित्येक स्वातंत्र्य सैनिक आहे की ज्यांनी खूप मोलाचे योगदान
आपल्या स्वातंत्र्यामध्ये दिलेले आहे, पण त्यांची ओळख आता राहिलेली नाही. अशा सर्व वीरांना आमचा सलाम. तुम्हाला नीरा आर्या यांच्याबद्दल काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला कोणत्या कथाला ऐकायला आवडतील त्या देखील मेन्शन